कुरकुरीत शेव अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी बनवायची, तर इथं 3 किलो बेसन पीठ चाळून घेतलं आहे. नंतर त्यामध्ये कडक तेल म्हणजे मोहन 1 वाटी घातले. 1 वाटी घरचं लाल तिखट. नंतर चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालायचं. साधारणतः एक छोटी वाटी आपण मीठ घातलेलं आहे. थोडासा सोडा. त्यानंतर इथं जिरा आणि ओव्याची आपण पावडर तयार केलेली आहे, ती चाळून घेतलेली आहे. नंतर लसूण मिक्सरला लावून पाणी घालून बारीक केलेला आहे आणि चाळणीच्या साह्याने तो चाळून घ्यायचा आहे. त्यात थोडीशी हळद आणि नंतर पाणी घालून व्यवस्थित पीठ आपलं मळून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं करून आपण पाणी घालून पिठाचा गोळा मळून घेणार आहोत. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलेलं आहे. आता सोऱ्या घेऊन त्यामध्ये पिठाचा गोळा भरायचा. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपली शेव सोडून घ्यायची. आता दोन्ही साईडनी अशी कुरकुरीत अशी तळून घ्यायची. आपली क्रिस्पी लसुणी शेव तयार.